मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मैत्रिणींनो, रोजची कामं, रोजची धावपळ या सगळ्या गोष्टींमध्ये डेली व्लॉग्स तुमच्यासोबत मध्ये काही दिवस मी तुमच्यासोबत शेअर केले नव्हते, पण आता परत एक नवीन सुरुवात केलेली आहे. नवीन गोष्ट, सगळ्या गोष्टी नवीन आहेत. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रात्री मी सगळं किचनावरून झोपते, पण सध्या माझ्या मागे अजून इतर काही कामांचा लोड असल्यामुळे त्या गोष्टी तितक्या वेळात होत नाही आहे. पण तरीसुद्धा मी भांडे घासून झोपणं, किचन स्वच्छ करून झोपणं, घर स्वच्छ करून झोपणं या गोष्टींकडे लक्ष देतेच आहे. पण तरीसुद्धा पसारा होतोच आहे, कारण बाजार, पार्लरचे कस्टमर, पिकोफॉलच्या साड्या वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये खूप वेळ जातो आहे माझा. आणि मला त्या गोष्टीचं अजिबात हे नाही आहे. म्हणजे बरीच लोक अशी असतात की ज्यांच्याकडे काही काम नाही आहे, ज्यांना काम करायची इच्छा आहे पण काम करण्यासाठी काही मार्ग नाही आहे. तर माझं तसं नाही आहे. मी माझ्यासाठी इतके मार्ग तयार करून ठेवलेले आहेत की याच्यातनं नाही त्याच्यातनं नाही त्याच्यातनं तरी मी पैसा कमवतच राहिली या हिशोबाने. तर या पद्धतीने दिवसभर खूप बिझी जातो, पण सकाळी उठल्यानंतर मी घरातली सगळी कामं आवरण्याकडे पहिले लक्ष देते, कारण दिवसभर परत वेळ मिळत नाही मग ती गोष्ट करण्यासाठी. आज सकाळी नाश्त्यामध्ये मॅगी बनवायची होती. मॅगी तुम्ही कशी बनवतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. असं साधं पाणी गरम करायचं, त्यात मसाला टाकायचा आणि मॅगी टाकायची. ती मॅगी मला अजिबात आवडत नाही. मला मॅगी कशी आवडते हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. त्यासाठी काय करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि मला कमेंट करून सांगायचं आहे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते. तर मैत्रिणींनो, आत्तापर्यंत इथपर्यंत आला असाल आणि माझं चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे माझे नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच आणि झटपट बघायला मिळतील. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करायचं आहे. तर मॅगी करताना साधी सिंपल मॅगी मला आवडत नाही, त्यामध्ये सगळं माल मसाला टाकलेली मॅगी मला आवडते. तर तो माल मसाला म्हणजे काय असतो हे सगळं मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कालचा तुम्ही माझा व्हिडिओ बघितलात का? मला तुमच्याशी जरा गप्पा मारायच्या होत्या, त्यामुळे मग मी तो व्हिडिओ शूट केलेला होता. तर तो व्हिडिओ तुम्ही अजूनही बघितला नसेल तर नक्कीच बघा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे मला कमेंट करून सांगा. आणि जसं की मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मला कमेंट करून सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते. तर इथे गरमागरम चहा ठेवलेला आहे. चहामध्ये मी दणकून आलं टाकत असते. मला आल्याचा चहा प्रचंड आवडतो, त्यामुळे. त्यानंतर मग शिवमसाठी कपात दूध वगैरे काढून घेतलं, आमच्यासाठी चहा वगैरे बाजूला करून घेतला आणि ते माझी कांदा कापायची तयारी चालू आहे. यावरनं तुमच्या लक्षात आलंच असेल की कांदा मी कशासाठी कापते. तर मैत्रिणींनो, मला कांदा, टोमॅटो भरभरून, कोथिंबीर, मसाला वगैरे असं टाकून झणझणीत मॅगी मला खायला आवडते. साधी सिंपल मॅगी आवडत नाही. तर त्यामध्ये मी काय काय घालणार आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करावं लागणार आहे. तर बघू शकता, इथे मी कांदा कापून घेतला आहे, टोमॅटो घेतली आहे, हिरवी मिरची घेतली आणि कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर मसाल्यांमध्ये जिरं टाकणार आहे, मोहरी टाकणार आहे, मॅगीचा मसाला टाकणार आहे आणि थोडासा तिखटासाठी काळा मसाला टाकणार आहे. त्यानंतर इथे माझा चहासुद्धा रेडी आहे. ही मॅगी घेतलेली आहे, बघू शकताय. आणि आज सकाळी नाश्त्याला मॅगीच करणार आहे मी, त्यामुळे. तर चला, तर मग आता कांदा वगैरे परतण्याची मी तयारी करून घेते आणि त्यानंतर मग परत तुम्हाला भेटते. बघू शकता, कांदा, टोमॅटो, मिरची वगैरे परतून झालेला आहे. त्यामध्ये मी मॅगीचा जो मसाला होता तो मसाला टाकून घेतलेला आहे. त्यानंतर काळा मसाला टाकलेला आहे. म्हणजे तुम्हाला दाखवायचं म्हणून मी सगळं सुशोभित करते असं अजिबात नाही आहे. माझ्याकडे जे आहे, जसं आहे तसंच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर बघू शकताय, मॅगीचा मसाला टाकला, काळा मसाला टाकला, थोडीशी हळद टाकली आणि आता मी मसाला थोडासा परतून घेईल आणि मग त्यामध्ये पाणी टाकेल. मसाल्याला छानपैकी तेल सुटलं की त्यानंतर मग मी पाणी टाकणार आहे. पण आधी छान मसाला परतू देणार आहे. या पद्धतीने जर तुम्ही मॅगी केली तर एका वेळेचा तुमचा नाश्ता खरंच खूप सुंदर होतो. त्यानंतर कोथिंबीर थोडी परतली जावी यासाठी मी थोडीशी कोथिंबीर यात घालून घेतलेली आहे. एका हातात कॅमेरा आहे, एका हाताने परतते आहे.
त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो आहे, पण समजून घ्या मैत्रिणींनो. बघू शकता इथे माझा मसाला ऑलमोस्ट परतत आलेला आहे. त्यानंतर मी यात थोडंसं आधी पाणी टाकून घेतलं, ते व्यवस्थित मिक्स करून घेईल आणि त्यानंतर मग पूर्ण पाणी ओतेल. सगळी प्रोसेस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर मग मी आणि पाणी ओतून घेतलं. मॅगी लगेच मी पाण्यात घालणार नाही आहे, कारण कोणतंही भाजी वगैरे काहीही करताना जोपर्यंत तुमचं जे तुम्ही पाणी घातलेलं आहे फोडणीमध्ये ते गरम होत नाही, किंवा आधीच तुम्ही गरम पाणीसुद्धा घालू शकता. तर उरलेली कोथिंबीर मी मॅगीमध्ये टाकून घेतलेली आहे. त्यानंतर जे पाणी मी ठेवलेलं आहे, अंधण ठेवलेलं आहे, त्या अंधणाला मी छान उकळी येऊ देणार आहे आणि त्यानंतर मग त्यामध्ये मी मॅगी ॲड करणारे. बघू शकता आजूबाजूने तर उकळी फुटलेली आहे, पण मध्ये सुद्धा अजून उकळी फुटायची मी वाट बघते. अगदी सुंदर असं रेसिपी आहे, मस्त आहे आणि आजचा बेत खरंच खूप सुंदर झालेला होता. ते तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे. बघू शकता आता खळखळून उकळी आलेली आहे. आता मी यामध्ये मॅगी ॲड करते थोडी थोडी करून. बघू शकता या पद्धतीने मी मॅगी ॲड करून घेतली. आणि साधारण 10 ते 15 मिनटात आपली ही मॅगी तयार असते. सकाळी तुम्हाला जर चटपटीत नाश्ता काहीतरी करायचा असेल तर तुम्ही अशी मस्त गरमागरम मॅगी नक्कीच करू शकतात. आणि यानंतर तुम्ही बघू शकताय मस्त अशी माझी मॅगी तयार आहे. तर शिवमच्या बाबांचं आणि माझं ताट मी रेडी करून घेतलेलं आहे. चला तर मग आम्ही आता पटकन झटपट नाश्ता करतो आणि पुढच्या कामांसाठी तयार होतो. तर तुम्हाला आजची माझी मॅगीची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा नक्कीच सांगा. चला तर मग वळूया आज माझ्या बागेकडे. तर माझ्या बागेत आज मस्त असं गुलाबाचं फूल आलेलं आहे. खूप 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 सुंदर असं दिसत होतं. त्यानंतर ब्रह्मकमळाची कळीसुद्धा आता बऱ्यापैकी मोठी झालेली आहे आणि बऱ्याच कळ्या लागलेल्या आहेत. बघू शकता जास्वंद, मनी प्लॅन्ट आणि त्या गॅलरीतली झाडंसुद्धा. कडकडीत उन्हाळा चालू आहे तरीसुद्धा माझी झाडं मस्त अशी टवटवीत आहेत. बघू शकताय छान असं लिलीलासुद्धा, म्हणजे हा शोचा कांदा आहे, त्यालासुद्धा खूप सुंदर सुंदर फुलं आलेली होती. आणि त्यानंतर तुम्ही समोर बघू शकता आजचं वातावरण अगदी विचित्र असं झालेलं होतं. खूप भयंकर वारा, पाऊस वगैरे सगळं येत होतं आणि इतकं विचित्र होतं ना की जीव खूप घाबरत होता माझा. हे लांब होतं खरं तर. ज्यावेळेस ते जवळ आलं वादळ त्यावेळेस फोटो व्हिडिओ काही घेतले नाही मी, कारण खूप भयंकर होतं. म्हणजे गॅलरीत वरती टाकलेले पत्रे अगदी जोरात फडफड वाजत होते. मी शिवमच्या बाबांना फोन केला, म्हटलं माझा जीव खूप घाबरतो आहे घरी. ते म्हटले फक्त शिवमला सांभाळून तू बाजूला बस, ते काय उडायचं ते उडू दे, जे व्हायचं ते होऊ दे, तू फक्त शिवमला सांभाळून बाजूला बस. इतका भयंकर पाऊस आलेला होता. तर तुम्ही बघू शकता अगदी घाण असं वातावरण झालं आहे. नाही शब्दात सांगू शकते इतकं भयंकर वातावरण आहे. हा पाऊस म्हणजे कालचा पाऊस तुमच्याकडे पण झाला आहे का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. बघू शकता इथे शेजारी जो पत्रा आहे तो खूप जोरात फडफड वाजत होता, त्यामुळे माझा खूप जीव घाबरत होता, पण तरीही सावरलं. त्यानंतर मुसळधार पाऊस पडला आणि त्यानंतर वातावरण थोडं शांत झालं. बघू शकताय भरपूर प्रमाणात पाऊस पडलेला आहे. तर मैत्रिणींनो, हा पाऊस तुमच्याकडेही झाला का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझा आजचा साधा सिंपल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या, उन्हात बाहेर जाऊ नका, पावसापासून सावधान राहा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.